भारत आणि रशिया या संबंधामध्ये आज मोठा टर्निंग पॉइंट ठरला। दिल्लीमध्ये सुरू झालेल्या 23व्या शिखर परिषदेत पुतीन आणि मोदींमध्ये उच्चस्तरीय चर्चा आणि दोन्ही देशांसाठी गेम चेंजर ठरणारे निर्णय घेण्यात आले। पुतीन भारतात आले आणि काय देऊन गेले तेच आपण पुढे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दिल्लीच्या आकाशात संध्याकाळ उतरत असताना इतिहासाचा एक नवीन अध्याय लिहिला जात होता। दोन शक्तिशाली देश, दोन जुने मित्र आणि जगाच्या भूराजकारणाला दिशा देणारी एक निर्णायक भेट। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताची भूमी स्पर्शताच सगळंच बदलणार याची चाहूल होती। विमानतळावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्या क्षणापासून जगाची नजर दिल्लीवर खिळून राहिली। 23वी भारत रशिया शिखर परिषद वाटाघाटींची दारे उघडतात। शांत खोलीत बसलेले दोन नेते आणि टेबलावर भविष्यातील दशकं ठरवणारे निर्णय। मोदी म्हणतात, भारत रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी अढळ, स्थिर, मार्गदर्शक। या भेटीत झालेली घोषणा म्हणजे जणू जागतिक समीकरणात एक मोठं पान उलटलं। रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट व्हिसा सीमेपलीकडील दार खुली करते। आणि मग पुतीनचा इंधन संदेश, जो जगाला एक मोठा संदेश होता। भारताला इंधन पुरवठा अविरत सुरू राहील, कोणत्याही दबावाला आम्ही मानत नाही। जागतिक ऊर्जा बाजाराच्या खेळात भारतासाठी हे एक मजबूत हमी आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रांनी एकत्र हात मिळवलाय दहशतवाद विरुद्ध, मानवतेच्या सुरक्षित भविष्यासाठी। आज झालेले 7 मोठे करार काय तर स्थलांतर सहकार्य, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, सागरी आणि ध्रुवीय जहाज मार्ग, सोबतच ऊर्जा आणि व्यापार। हा सर्वात मोठा युरिया संयुक्त उत्पादनाचाही करार झाला। भारतीय शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो। भारतीय कामगारांसाठी रशियाचे दरवाजे अधिकृतपणे खुले करण्यात आले। नवीन संधी, चांगले वेतन, सुरक्षित व्यवस्था हे आता मिळणार। त्यात मोदींचे शब्द खोलीच्या भिंती ओलांडून बाहेर येतात। 2030 पर्यंत भारत रशिया आर्थिक भागीदारीला नवीन उंचीवर नेणार आहे। आणि मग लक्षात येतं, ही भेट केवळ एक राजनैतिक कार्यक्रम नव्हती, ही होती दोन राष्ट्रांची सामरिक शपथ, दोन नेत्यांची ऐतिहासिक भेट आणि जगाला नव्या संतुलनाची दिलेली दिशा। भारत आणि रशिया भविष्य पुन्हा लिहायला सज्ज झालेले आहेत। हे महत्त्वाचे करार भारतीयांना लाभदायक ठरू शकतात, विशेषतः शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा करार झालेला आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।